नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी सहाय्यक दुय्यम निबंधक सय्यद रसूल यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य दस्त नोंदणी करून बोगस एनएद्वारे दस्त नोंदणी केली असून त्याचप्रमाणे एनए जमीन अकृषिक दाखवून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी सय्यद रसूल व संबंधित दस्त नोंदणीमध्ये नियमबाह्य लिहून देणार व लिहून घेणार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदर दस्त रद्द करण्याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाताई काकडे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सतीश नरवडे म्हणाले, अशा बोगस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण यंत्रणेला कीड लागली आहे, याला वेळीच वठणीवर आणले पाहिजे व त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले। आज सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक निवेदन देण्यात आलं। संगीता राठोड मॅडम जे की जिल्हा उपाधिकारी आहे, त्यांना आम्ही एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये आमची मागणी अशी होती की रजिस्ट्री कार्यालयातील रजिस्ट्रार सय्यद रसूल हे गंगापूर तालुक्यामध्ये रजिस्ट्रार होते। त्यानंतर काही दिवस त्यांनी 2 दिवस सोयगावलाही त्यांनी चार्ज घेतला होता। याच्या अगोदरही ते चर्चेत होते बेकायदेशीर कामं करण्यासाठी। तर त्यांनी वाळूज येथील गट नंबर सोनवणे यांची जी जमीन होती ती अकृषिक असताना कृषिक दाखवून त्यांनी शासनाचा 39 लाख रुपये एवढा महसूल बुडवला। त्यानंतर आपला पदाचा दुरुपयोग करून सोयगाव येथे त्यांनी जवळपास 9 ते 10 डॉक्युमेंट बोगस रित्या दस्त नोंदणी केल्या। त्याच्या अगोदर आमच्याकडे त्यांच्या दस्त नोंदणीचे सर्टिफाईड कॉप्या आहेत। बोगस येणेद्वारे प्लॉट एजंटला हाताशी धरून त्यांनी बेकायदेशीर रजिस्टर केलेले आहेत। त्याच्यामध्ये सरळ बोगस येणे आढळून आमच्या हाती लागलेले आहेत। तर भीमशक्ती संघटनेच्या वतीने महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष आमच्या सन्माननीय मीनाताई काकडे यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले। या प्रकरणी जे काही शासनाचा महसूल बुडवल्या गेल्यात, जे काही बोगस येणे लावून दस्त नोंदणी केल्यात, याची सविस्तर चौकशीची मागणी आम्ही उपजिल्हाधिकारी राठोड मॅडम यांना केली। व जे कोणी प्लॉट व्यावसायिक असतील किंवा रजिस्ट्रार असतील, जे कोणी या चुकीच्या कारभारामध्ये त्यांचा सहभाग असेल, अशा लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून संबंधित जो रजिस्ट्रार आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची भीमशक्ती संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं व मागणी करण्यात आली। तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांची तुम्हाला काय शब्द दिला? बिलकुल, त्यांनी आम्हाला सांगितलं येत्या 10 ते 15 दिवसात आम्ही तुमच्या अर्जाचा सखोलपणे चौकशी करून तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देऊ। त्यावेळेस आम्ही मॅडमला सांगितलं, जर का येत्या 15 दिवसामध्ये आम्हाला आमच्या तक्रारचं जर समाधान न झाल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, जोपर्यंत याच्या चौकशीचा छडा लागत नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने करणार आहोत। आपलं नाव सांगा। माझं नाव सतीश नरवडे, शहर जिल्हा अध्यक्ष। आमच्या मीनाताई काकडे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष, सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणजी कारेगावकर, मुन्नाभाई आमचे ज्येष्ठ नेते, संघर्ष मोकळे आणि युवा नेते स्वप्नीलजी नरवडे, समस्त गंगासागरजी ताई या सुद्धा आमच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शिष्टमंडळ आम्ही उपस्थित होतो आणि निवेदन दिलं।